ठीक है, त्याचं उत्तर असं आहे कि मैं देर से आया मगर दुरुस्त आया। काय बोलतो तो समजून बोलू काय? अजित दादा बुके देत होते तुम्हाला शपथविधीनंतर, तुम्ही घेतला नाही, तो व्हिडिओ व्हायरल होतोय असं विचार। अरे घेतला तर अरे अजित दादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे, त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे तर मी मंत्रिमंडळात आलो। त्यामुळे मी अजित दादा, त्याच्यानंतर तटकरे, आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे। मी माननीय मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा सुद्धा आभारी आहे। मी समता परिषदेचा आभारी आहे। मी मोदी साहेबांचा आणि अमित शाह साहेब यांचा सुद्धा आभारी आहे। आणि मी येवला मतदारसंघातील, येवला लासलगाव मतदारसंघातील माझ्या मतदार बांधवांचा, भगिनींचा फार फार आभारी आहे। हाँ ठीक आहे, आता तुम्ही सगळ्यांनी स्टेजवर, स्टेजच्या बाहेर इतर ठिकाणी पाहिलेलं आहे। स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या येण्यामुळे ओबीसी आणि सगळ्या गोष्टीवर काय फरक पडतो? निश्चितपणे एक लक्षात घ्या, आमचे किती मतभेद असले तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट हा काही सोडलेला नव्हता, हे लक्षात घ्या। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला मंत्रिपद मिळाल्यानंतर मनोज जरांगे टीका करतायत, तुम्हाला नाशिक पालकमंत्रीपद हे पहा, मंत्रिपद त्याची शपथ देणं, मंत्रिमंडळात घेणं, खातं देणं, आणखीन काही जबाबदारी देणं ही सर्वस्वी मुख्यमंत्री आणि मग उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय घेतले जातात। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।